Dear students, I am Dr. Rajiv Sapre and this is lecture number 20 about the chapter Permutations and Combinations. This is part of video lecture series about HSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel and take advantage of all these lectures. In the previous lecture, we were discussing about combinations and properties of combination. We have discussed. So I will just in 1 or 2 minutes revise what was done in the previous lecture. See, you first know the formula of NCR. NCR, sometimes it is written as C in bracket N comma R, C capital actually, and its formula is what? N factorial divided by N minus R factorial into R factorial, where N is greater than or equal to R. What this number denotes? There are N objects in all and you are choosing R objects from those N objects. How many ways are there? किती मार्ग आहेत माझ्याकडे की दिलेल्या N ऑब्जेक्ट्स मधून मी R ऑब्जेक्ट चूज करू शकेन. इथे ऑर्डरला इम्पॉर्टन्स नाही. ऑर्डर हॅज नो इम्पॉर्टन्स. ऑर्डर हॅज नो इम्पॉर्टन्स इन कॉम्बिनेशन. नो इम्पॉर्टन्स. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही परम्युटेशन शिकता तिथे ऑर्डरला प्रचंड महत्त्व आहे. बट इथे कॉम्बिनेशनमध्ये ऑर्डरला इम्पॉर्टन्स नाही आहे. तुम्ही कुठले 2 ऑब्जेक्ट निवडता दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे थोडक्यात असं की ABC असे 3 ऑब्जेक्ट्स असतील आणि त्यातून तुम्हाला 2 चूज करायला सांगितलेले आहेत, तर AB आणि BA हे सेम आहे. ते दोन ऑब्जेक्ट्स तुम्ही सिलेक्ट केले. परंतु ज्यावेळी तुम्ही अरेंजमेंट्स करता त्यावेळी ती अरेंजमेंट AB आहे की BA आहे याला इम्पॉर्टन्स आहे ना. तो फरक आहे. AB ही वेगळी अरेंजमेंट झाली, BA ही वेगळी अरेंजमेंट झाली. त्यामुळे ज्या प्रॉब्लेम्समध्ये ऑर्डरला इम्पॉर्टन्स नसतो दॅट इज प्रॉब्लेम ऑफ कॉम्बिनेशन. ठीक आहे. नाव सम प्रॉपर्टीज वी नो. NC0 is same as NCN and this is same as 1. Then NC1 is same as NCN minus 1 and it is N. Then you know that NCR, general formula, it is same as NCN minus R. काल याचं मी कॉम्बिनेटोरियल रिझनिंग तुम्हाला सांगितलं गेल्या लेक्चरमध्ये. NCRचा अर्थ काय आहे? चूजिंग आर ऑब्जेक्ट्स फ्रॉम N ऑब्जेक्ट्स. बट वेन यू चूज आर ऑब्जेक्ट्स यू आर रिजेक्टिंग अदर रिमेनिंग ऑब्जेक्ट्स. मी 5 मधले 2 सिलेक्ट करतो म्हणजे त्याच क्षणी मी 3 रिजेक्ट केलेले असतात. म्हणजे सिलेक्टिंग 2 ऑब्जेक्ट्स अँड सिलेक्टिंग और रिजेक्टिंग 3 ऑब्जेक्ट्स. म्हणजे असं समजूया मी आणि दुसरा कोणीतरी असे त्या 5 ऑब्जेक्ट्सवर काम करतो. मी 2 ऑब्जेक्ट सिलेक्ट केले, त्याने उरलेले सिलेक्ट केले. म्हणजे मी जेवढ्या प्रकारे मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकतो 2 आउट ऑफ 5 तेवढ्याच प्रकारे तो सिलेक्ट करू शकता 3 आउट ऑफ 5. पण 2 आणि 3 5 आहे. मग तेच इथे आहे. थोडक्यात असं आहे की सिलेक्टिंग आर ऑब्जेक्ट्स फ्रॉम N इज सेम ॲज रिजेक्टिंग N मायनस आर ऑब्जेक्ट्स फ्रॉम N. त्यामुळे ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम असतात म्हणून हे सेम आलं. NC1 आणि हे NCN मायनस 1. बघा इथे R आहे ना, त्या आरच्या ऐवजी इथे जो R आहे त्याच्याऐवजी इथे 1 आहे. त्यामुळे हे जसं NCR तुम्ही NCN मायनस R लिहिलं तसं ते NCN मायनस 1 लिहिणार आपण. मग ह्याचा खूप फायदा होतो. म्हणजे समजा तुम्हाला आता हे 5C2 लिहायचे आहेत तर 5C2 इज सेम ॲज 5C3 कारण हे 2 आणि 3 ची बेरीज 5 होते. जसं इथे R आणि N मायनस R ची बेरीज N होते. समजलं ना. त्याच्यानंतर आपण एक साधा फॉर्म्युला डेव्हलप केला आहे NC2 म्हणजेच काय? इट विल बी सेम ॲज NCN मायनस 2 आणि व्हॉट इट इज N into N minus 1 divided by 2. This is that formula. And then Pascal's identity we have said it is NCR plus NCR minus 1. It is equal to N plus 1 CR. How to remember this? This N is same. Here there is a difference of 1, R and R minus 1. Now N you will increase by 1, it becomes N plus 1 and out of these two R and R minus 1 choose maximum.
So NCR plus NCR minus 1 is N plus 1 CR. What is this? This is Pascal's identity. Okay, Pascal's identity. There is another result that today I will discuss, but these are very important issues, and we are going to use all these things while solving the problems. See, another property they have given, and it is NC0 plus NC1 plus NC2 plus and so on. Finally, NCN, and this is equal to 2 raised to n. Okay, now you accept this property at this moment. We will prove this property whenever we will study binomial theorem. हे जे सर्व आहेत ना, NC0, NC1, ते 0 ने सुरुवात झाली, बिकॉज आय एम मिनिमम मी काय करू शकतो, फ्रॉम गिवन ऑब्जेक्ट्स आय एम नॉट सिलेक्टिंग एनिथिंग. दॅट मीन्स NC0. Selecting 0 objects from n objects means what? Selecting nothing, or selecting 1 object, or selecting 2 objects, or selecting n objects. याचाच अर्थ काय? आता मला समजा लक्षात घ्या, मी हे इथे एक्सप्लेन करतो जरा. समजा मला एक सेट दिलेला आहे S, आणि त्याच्यामध्ये समजा किती 4 एलिमेंट्स आहेत ABCD, आणि मला सांगितलेलं आहे ह्याचे सबसेट्स तयार करा, ऑल पॉसिबल सबसेट्स ऑफ दिस सेट. तर पहिलं मी काय म्हणणार, empty set is subset of every set, as you know, आणि every set is a subset of itself. म्हणजे S हा स्वतःचा सबसेट आहेच, आणि empty set हा तर कुठल्याही सेटचा सबसेट असतो. मग empty set म्हणजेच काय, आय एम सिलेक्टिंग 0 एलिमेंट्स फ्रॉम दिस सेट. यू नो, empty set has no elements in that set. So whenever I want to form empty set, what I will do, I will select nothing from this. That means how many ways are there to form that empty set? 4C0 ways are there. Okay, instead of say 4 elements, we will take 3 elements. That will be better, right? So whatever I wanted to show, one can easily do whenever elements are small, and then this result we can generalize. Actually, this is not the proof. This is just a verification that I am doing, and from that the formula will be known to you. मग आता इथे काय होणार, माझ्याकडे 3 एलिमेंट्सचा एक सबसेट, 3 एलिमेंट्सचा एक सेट आहे, आणि त्याचे मला किती सबसेट्स होतील असं करायचं आहे मला. म्हणजे इथे मला काय विचारलं आहे आता, हाऊ मेनी सबसेट्स ऑफ एस आर पॉसिबल, हाऊ मेनी सबसेट्स ऑफ एस, सबसेट्स ऑफ एस आर पॉसिबल. ओके, दिस इज व्हॉट आय एम आस्क्ड. मग आता empty set is definitely a subset, but to form the empty set I have to select nothing from this set. म्हणजेच काय, 0 elements I have to select from 3 element set. So that will be 3C0. Once it is done, I will think how many singleton subsets I can form. Singleton subsetचा अर्थ काय, त्या सबसेटमध्ये एकच एलिमेंट आहे, म्हणजे मला एक एलिमेंट यातलं सिलेक्ट करायचं आहे आउट ऑफ 3. 3 एलिमेंट्स आहेत, आय वॉन्ट टू सिलेक्ट 1 एलिमेंट. सो हाऊ मेनी वेज आर देअर टू डू दॅट? 3C1. सी NCRचा आधी अर्थ नीट लक्षात घ्या. व्हॉट इज NCR? हे नोटेशन आहे, त्याचा हा फॉर्म्युला आहे, पण हे नोटेशन काय दर्शवतं, हाऊ मेनी वेज आर देअर इन विच यू कॅन सिलेक्ट आर ऑब्जेक्ट्स फ्रॉम N ऑब्जेक्ट्स. तसं इथे मला सिंगलटन सबसेट्स जर तयार करायचे असतील तर किती होतील, त्याचं उत्तर काय देणार मी, how many the number of ways which are there to select one object from these 3 objects. So that is 3C1. Then secondly, I want to form doubleton sets, so it will be 3C2, and I want to form tripleton set, म्हणजेच तो एकच सबसेट 3C3. आणि मग हे 0 एलिमेंट्स असलेले सबसेट, किंवा 1 एलिमेंट असलेले, किंवा 2 एलिमेंट्स, किंवा 3 एलिमेंट्स. मग हे किती होतील, 3C0. यू नो, NC0 म्हणजे 1 असतं, त्यामुळे तिथे Nच्या ऐवजी 3 आहे, सो दिस इज 1. त्याच्यानंतर काय झालं बघा, NC1 इज N, सो 3C1 इज 3. मग दॅट इज सेम ॲज NCN मायनस 1. मग 3C1 म्हणजेच काय, 3C3 मायनस 1 म्हणजे 2, ते पण 3 असणार. आणि हे बघा, NC0 इज सेम ॲज NCN, म्हणजेच दॅट इज सेम ॲज 3C3, सो इट इज 1. So in all you got 8 subsets. So whenever this 8 means what, it is 2 raised to 3.
राईट. सो यू कॅन ऑल्सो राईट द सबसेट्स. मी आता सबसेटचं नोटेशन ते महिरपी कंस वगैरे नाही लिहित, पण एक एम्प्टी सेट असणार, सिंगलटन ए, सिंगलटन बी, सिंगलटन सी, मग डबलटन ए बी, डबलटन ए सी, डबलटन बी सी, आणि मग होल सेट ए बी सी. ओके. ॲक्च्युली हे तुम्हाला असं लिहिलं पाहिजे, मी जस्ट शॉर्टमध्ये लिहितो आहे अगदी. हा ए, हा बी दुसरा सेट, हा सी तिसरा सेट, मग हे ए बी, ए कॉमा बी ॲक्च्युली, मग इथे ए कॉमा सी, आणि मग इथे बी कॉमा सी. सो 1 2 3 4 5 6 7 आणि 8 सबसेट्स आर देअर. 8, दिस इज 2^3. सो इन शॉर्ट आपण काय लिहू शकतो की इफ देर इज अ एन सेट. आता असे शब्द वापरले जातात, हे आपल्याला माहिती पाहिजेत. एन सेट ह्याचा अर्थ काय, सेट कंटेनिंग एन एलिमेंट्स, म्हणजे हा 3 सेट आहे. लक्षात घ्या, एन सेट जर असेल तर हाऊ मेनी सबसेट्स आर देअर. सबसेट्समध्ये पुन्हा 2 भाग येतात, प्रॉपर सबसेट आणि इम्प्रॉपर सबसेट. एम्प्टी सेट आणि होल सेट हे इम्प्रॉपर सबसेट्स आहेत, ते असणारच आहेत सबसेट, कारण एम्प्टी सेट हा कुठल्याही सेटचा सबसेट असतो, इट इज ऑलवेज देअर. आणि स्वतः सेट जो काही आहे तो त्याचा स्वतःचा सबसेट असतोच. हे 2 सबसेट्स कायम असणार कुठल्याही सेटच्या बाबतीमध्ये, एम्प्टी सेट आणि द सेट इटसेल्फ, यांना म्हणतात इम्प्रॉपर सबसेट्स. आणि बाकीचे जे आहेत प्रॉपर सबसेट्स. मग किती सबसेट्स होतील, वी आर नॉट टॉकिंग अबाउट प्रॉपर सबसेट्स. किती प्रॉपर सबसेट होतील याचं उत्तर 2^n-2 असेल, कारण हे एकूण सबसेट्स झाले, त्याच्यामध्ये प्रॉपर इम्प्रॉपर दोन्ही आहेत. पण कुठल्याही सेटच्या बाबतीमध्ये 2 सबसेट्स हे इम्प्रॉपर सबसेट्स असणार. कोणते, तर एम्प्टी आणि स्वतः एस. एस म्हणजे तो दिलेला सेट. ते 2 वजा करावे लागतील मला. समजा मला असं विचारलं MCQजमध्ये की हाऊ मेनी प्रॉपर सबसेट्स आर देअर ऑफ अ सेट कंटेनिंग एन एलिमेंट्स. सो फर्स्ट यू काउंट टोटल सबसेट्स अँड फ्रॉम दॅट सबट्रॅक्ट द नंबर विच डिनोट्स हाऊ मेनी इम्प्रॉपर सबसेट्स आर देअर. इम्प्रॉपर सबसेट्स 2 आहेत, स्वतः सेट एस आणि एम्प्टी सेट, ते काढावे लागतील. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे आता की हाऊ मेनी सबसेट्स आर देअर अँड दॅट इज धिस. हा जो नंबर आहे ह्यांना म्हणतात, आपण आत्ता त्याचा फक्त उल्लेख करूया, बायनॉमियल कोइफिशियंट्स. हे जे आहेत ना, NC0, NC1, NC2, असं फायनली NCN असणार, बिकॉज आय कॅनॉट हॅव NCN+1. तर NCN+1 हे मिनिंगलेस आहे ना. यू कॅनॉट चूज N+1 ऑब्जेक्ट्स फ्रॉम N ऑब्जेक्ट्स. मॅक्झिमम तुम्ही ऑल द ऑब्जेक्ट्स यू कॅन सिलेक्ट, आणि त्याच्यामुळे ह्यांना म्हणतात बायनॉमियल कोइफिशियंट्स. म्हणून हे बघा, पटकन मला सांगता येतं 3C0, 3C1, 3C2, 3C3. याचं उत्तर काय, 2^3. हे सर्व कॉम्बिनेटोरिक्समध्ये या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो, आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे रिझल्ट्स डेव्हलप होतात. आणखी पण काही रिझल्ट्स पुस्तकांमध्ये दिलेले आहेत. सो बट फ्रॉम धिस पर्टिक्युलर डिस्कशन वॉट एव्हर वी हॅव गॉट इज धिस, दॅट यू हॅव धिस सम ऑफ बायनॉमियल कोइफिशियंट्स. दॅट मीन्स वॉट, NC0, n हा पॉझिटिव्ह इंटीजर आहे, हे लक्षात घ्या. तर NC0 देअर वी कॅन स्टार्ट. यू कॅनॉट हॅव NC निगेटिव्ह नंबर. इथे हे पॉझिटिव्ह इंटीजर, नॉन निगेटिव्ह इंटीजर तिथे असणार. 0 एलिमेंट्स आय कॅन चूज, दिस इज लिगल, म्हणजे मी काहीच चूज करत नाही, दॅट इज द ओनली वे. सो दॅट इज वाय जस्टिफाईड काय बघा, NC0ची व्हॅल्यू 1 आहे. वाय, बिकॉज देर इज ओनली 1 वे टू select 0 elements from n, and what is that way? Do not select anything, only 1 way. Tasach all the elements whenever I want to select NCN, that is also 1 way. Okay, so this is what we know. Then there are certain properties which they have mentioned here. I will just go through them. See, this is what just now we have seen, NC0 plus NC1 up to NCN is 2^n. तसंच आता आणखी एक प्रॉपर्टी आहे की त्याच्यामध्ये इव्हन आणि ऑडमध्ये काय होतं बघा. म्हणजे काय, ही एक प्रॉपर्टी झाली. ह्या सर्व आहेतच, पण इथे मी जरा बायनॉमियल कोइफिशियंट्सच्या बाबतीतल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचं संकलन करूया आपण. मग इथे समजा मी असं म्हटलं NC0, मग NC2, मग NC4, म्हणजे इथे मी सिलेक्ट करतोय इव्हन एलिमेंट्स, आणि दॅट विल बी सेम ॲज NC1 plus NC3
प्लस NC5 प्लस अँड सो ऑन. म्हणजेच काय थोडक्यात, समजा n म्हणजे तुमचा 6 असेल तर तुम्ही 6C0 मग प्लस 0 6पर्यंत इवन नंबर्स कुठले आहेत, 0 2 4 आणि 6. मग 6C0 मग 6C2 मग प्लस 6C4 अँड प्लस 6C6 इज इक्वल टू 6C1 प्लस 6C3 प्लस 6C5. दिस इज व्हॉट यू विल हॅव. जर तो इव्हन असेल 6 तर 6पर्यंत इव्हन संख्या कोणत्या आहेत, 0 2 4 6. म्हणून त्यांचं बायनॉमियल कोएफिशियंट्स वेअर n इज 6 आणि these are all even and these are all odd, they are same. This is what that result tells you. बघा हे सर्व जे रिझल्ट्स आहेत ना, they are very very useful and we will be solving many problems using them. ठीक आहे. आणि this number is equal to 2 raised to n minus 1. See, this is another issue. This number is 2 raised to n minus 1. Okay. So this, I think this whole thing that we have written on the whiteboard is very important in while solving problems. I hope you have noted this. Now we will erase this, okay, and go for further property. Okay, so I hope you have noted this. Now next to this there is another issue that see, whenever I talk about, suppose I take n as 6. Okay, I will enlarge this. Suppose I take n as 6. Then what are the different binomial coefficients that I can form? 6C0, see its value is 1. Then 6C1, its value is 6. Then 6C2, its value is 15. Then 6C3, you can calculate 6 factorial upon 6 minus 3 म्हणजेच 3 factorial into this 3 factorial. Now when this is 3 factorial, it means numerator will be 4 into 5 into 6 upon 6. So this is 20. So this is 20. Then you come to 6C4, that means it is same as 6C2 म्हणजे ह्याची व्हॅल्यू 15. मग 6C5 म्हणजे 6C1 म्हणून त्याची व्हॅल्यू 6 आणि शेवटी मग 6C6 विच इज 1. म्हणजे काय झालं बघा, व्हॅल्यूज प्रथम 1 होती, मग 6 झाली, मग 15 झाली, मग 20 झाली, म्हणजे इथे मॅक्झिमम व्हॅल्यू आली. मग पुन्हा त्या डिक्रीज होत गेल्या आणि सेम त्याच ऑर्डरने येणार 1 6 15 15 15 6 1. सो दे विल डिक्रीज. आफ्टर सर्टन स्टेज द व्हॅल्यूज विल डिक्रीज. मग कुठे मॅक्झिमम व्हॅल्यू मिळते मला, तर 6C3. मग ते 6 आणि 3चं नातं काय आहे, 3 इज हाफ ऑफ 6. म्हणून हा रूल असा आहे की इफ n इज, म्हणजे आता ऑडचं मी इथे दाखवत नाही, फक्त रूल लिहितो. इफ n इज इवन then NCR is maximum when R is equal to n upon 2. आणि तसंच if n is odd then NCR is maximum at R is equal to integral part of n by 2. इंटिग्रल पार्ट ऑफ n by 2 म्हणजे काय ते मी एक्सप्लेन करेन. अँड R is equal to इंटिग्रल पार्ट ऑफ n by 2 प्लस 1. हा जो आपण चौकोनी कंस लिहिलेला आहे याचा अर्थ इंटिग्रल पार्ट. याचा अर्थ काय, इंटिग्रल पार्ट. इंटिग्रल पार्ट म्हणजे काय, आता समजा n ऑड असेल तर ऑडला काय 2 ने भाग जात नाही. म्हणजे समजा n म्हणजे तुमचं 7 असेल तर इंटिग्रल पार्ट ऑफ 7 अपॉन 2 म्हणजेच काय, तर इंटिग्रल पार्ट ऑफ 3.5 म्हणजे फ्रॅक्शन त्यातलं उडवून टाका म्हणजे ते 3. आणि मग n by 2 म्हणजे जर n 7 असेल तर इंटिग्रल पार्ट ऑफ 7 अपॉन 2 प्लस 1 म्हणजेच ते 3 प्लस 1 होईल. सो इट विल बी 4.
त्यामुळे ज्यावेळी n7 असेल त्यावेळी 7c3 आणि 7c4 या दोन व्हॅल्यूज मॅक्सिमम असतील. हा रूल लक्षात घ्या की हे जे बायनॉमियल कोएफिशियंट्स आहेत आणि ते किती असणार बघा. जर n तुमचं 6 असेल तर हे किती आहे, 0 ते 6 म्हणजे 7 आहेत. n जर 7 असेल तर ते 8 आहेत. मग आणि बायनॉमियल कोएफिशियंट्सच्या बाबतीमध्ये हा रूल आहे की बायनॉमियल कोएफिशियंट्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या ठराविक स्टेजपर्यंत वाढत जातात आणि मग त्या रिव्हर्स ऑर्डरने कमी होतात. म्हणजे त्याच येणार, फक्त ते रिव्हर्स ऑर्डर. बघा इथे त्याच आल्या ना, 1 6 15 15 6 1 सेम व्हॅल्यूज बट इन रिव्हर्स ऑर्डर. बट दिस इज द व्हॅल्यू विच इज मॅक्सिमम. ती कुठल्या आरच्या व्हॅल्यूला आली तर n/2. जेव्हा n इव्हन असेल त्यावेळी n/2 इज पॉसिबल. इव्हन असेल तर मला 2ने भागता येतं ना त्या संख्येला, पण ऑड असेल तर मग मला भागता येत नाही. मग इथे मी इंटिग्रल पार्ट घेणार. इंटिग्रल पार्ट याचा अर्थ काय की त्या नंबरचा फ्रॅक्शनल पार्ट तुम्ही उडवणार. म्हणजे थोडक्यात 7.2 असेल तर ह्याचा इंटिग्रल पार्ट काय 7. अर्थात ते फक्त पॉझिटिव्ह नंबर्सच्या बाबतीमध्ये हा रूल आहे की फ्रॅक्शनल पार्ट उडवून टाकायचा. समजा तो 3.7 असेल तर इंटिग्रल पार्ट काय याचा 3. पण आपणाला इथे काय असणार आहे ते 0.5 असणार कायम. ऑड नंबर जर असेल, इव्हन असेल तर विषयच नाही, त्याला 2ने भाग जातोच. पण जर ऑड असेल तर काय होणार, ऑड असेल तर ते 0.5 येणार ना. समजा 7/2 आहे मग ते 3.5 आलं. 9/2 असतं तर 4.5 आलं असतं. 23/2 असतं तर ते 11.5 आलं असतं. मग 0.5 हे आपण डिलीट करायचे, तो इंटिग्रल पार्ट त्याचा. मग त्या आरच्या व्हॅल्यू, जेव्हा ती आरची व्हॅल्यू असेल त्यावेळी ते NCR हे मॅक्झिमम येईल. म्हणजे तुम्हाला जर कोणी विचारलं की 23CR हे कधी मॅक्झिमम असेल, तर जेव्हा आर हे 23/2चा इंटिग्रल पार्ट असेल त्यावेळी हे आणि अँड 23/2 + 1 ह्या दोन ठिकाणी जेव्हा ह्या आरच्या व्हॅल्यूज असतील. आता 23/2 म्हणजे किती झालं, 22/2 11 म्हणजे हे 11.5 झालं. त्याचा इंटिग्रल पार्ट किती 11 आणि हे 11 + 1 12. त्यामुळे ज्यावेळी आर 11 असेल किंवा तो 12 असेल त्यावेळी ही व्हॅल्यू मॅक्झिमम असणार. त्यामुळे 23च्या बाबतीतले बायनॉमियल कोएफिशियंट्स ज्यावेळी तुम्ही घेणार त्यावेळी त्यांची व्हॅल्यू मॅक्झिमम कधी असेल तर जेव्हा आर 11 आणि 12 असेल त्यावेळी. when r is 11 and when r is 12, that is maximum. So with this we will stop in this lecture. We have discussed properties of NCR in this lecture particularly, and now we are going to solve certain problems and some other things where we will use this. We will assume that this is known to you, all these properties are known to you, okay, and then we will proceed. ठीक है, we will stop here. Thank you.